अजित पवारांचं अकाली निधन होणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण होणं आणि सर्व त्यांच्या चाहत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये ज्या भावना व्यक्त होतात, आपण काय त्याबद्दल? अजिबात नाही. बघा, अजितदादांनी कालच अग्नी दिलेला आहे. अजितदादांचं जाणं या धक्क्यात सावरलेलं आहे. कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. एकतर त्यांचा कुटुंबावरचा आघात मोठा आहे. त्यांचे जे तळागाळाचे कार्यकर्ते सोडून द्या, ते मंत्री वगैरे ते त्यासाठी झालेले असतात, बरं का. तळागाळाचा कार्यकर्ता जो आहे, सामान्य माणूस आहे, ज्यांचा अजितदादांशी अनेक कारणाने संबंध आहे, त्यांना बसलेला धक्का हा महत्वाचा आहे. अशा वेळेला राजकीय चर्चा करणं पुढले 15 दिवस, किमान 15-20 दिवस, हे सर्वस्वी अमानुष आहे. आणि हे सगळे विषय त्यांच्या पक्षांतर्गत आहे. आणि अशा पक्षांतर्गत विषयावरती या क्षणी आम्ही बोलणं हे योग्य नाही, किंवा त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात काही निर्णय असतील त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करणं हे योग्य नाही. कारण आपण पाहिलं असेल का, कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलेलं आपण पाहिलं असेल. त्या पवार कुटुंबातला प्रत्येक घटक, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि हुंदके होते. राजकारणाचा विचार करायला आता कोणाकडे वेळ आहे? स्थिरस्थावर झाल्याशिवाय सगळं कोणी बोलणार नाही या विषयावर. आणि तुम्ही असे प्रश्न विचारून त्या विषयाला पाटे फोडू नका.